रात्री जरा बांधता आलं तर लय भारी इथं. उलट रात्रीचा काहीच नाही प्रॉब्लेम. गोटात व्हायच्या कोपात व्हायची शेट झंझट मिटन डायरेक्ट. रात्री इथं बांधायचे आणला कानीच काही पडल्या माझ्याकडं. कानेच नव्हत्या. हे दोघांच्या पुरत्या होत्या त्यांना बांधलं. मग सकाळचं नाश्ता जेवण संध्याकाळी जेवण फिक्स झाले. आता मिसळ पण तडा काय याचं दीप रजनचं चॅनलवाल्याचं याचं जेव्हा 50,000 सबस्क्रायबर होते ना त्यापासून बघतोय मी याचं. आता जवळपास 4.5 लाख झालेत. किती रुपये आले? 20 किलो आहे. ठीक आहे. ऊनच आहे. ऊन आहे ना आत्ता. ते सावलीत करून निवांत थोडं कमी होईल ऊन जरा. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 10:30 वाजल्यात. दिसत का? 10:30 वाजले आत्ता. मी याला ना ऑटो ट्रॅक फेस केलेलं आहे नाही का. ऑटो ट्रॅक करते मला. हे फीचर एक वापरत नव्हतो मी, आता वापरणार जास्त करून. आता आहे ना एक ब्लॉग बघत होतो एक नाही का याचं दीप रजनचं चॅनलवाल्याचं. याचं जेव्हा 50,000 सबस्क्रायबर होते ना त्यापासून बघतोय मी याचं. आता जवळपास 4.5 लाख झालेत. म्हटलं भारी ब्लॉग बनतो ट्रॅव्हलिंगमध्ये. सारा बाईक राईड करतात राहू ती. हिंमत लागते. चला गोट्या जायला खाली वासरांना हात बांधतो दोघांना. पूजा चालू आहे काय तुझी? झोपून पूजा चालू आहे काय? आज आहे ना बट्टीचे लाकडं पण जमा करायचे आहेत. ती बट्टीने फॅब्रिकेटरवाल्यांनी केली का नाही काय माहिती. त्याला 4 पाईज लावायचे होते फक्त बस. दादा मॅच बघतो आज. बंद कर दादा थोडा वेळ. नाश्ता केला का? क्या खाया? आतपासून आहे अशी बाहेर बांधली मी दोघांना. ज्याला नाही बांधला ह्याची जरा आहे ना दूध कानीच काही पडल्या माझ्याकडं. कानेच नव्हत्या. हे दोघांच्या पुरत्या होत्या ज्यांना बांधलं. मग ऊन लागत नाही अजिबात तिथपर्यंत तरी. आत्ता जवळपास 11 वाजल्यात अजून ऊन नाही लागलं. एक 12च्या दरम्यानच ऊन लागेल इथं. याला लागतंय ऊन फक्त गोड्याला. या माठ्याला बांधाय पाहायचा पहिला. याला नंतर उद्या बांधत होता काने आणून. पण ऊन लय काढा की बरं का. असे ऊनात आहे ना बाई हिवाळ्यात पण ठेवा होत्या. आमच्याकडे ना प्रॉब्लेम तेच केला आम्ही. त्याच्यामुळं वासराला सर्दी बिर्दी झाली माहिती का. चुकी आमची सगळी. त्याला नीट नाही ठेवता आला मला. कारण जेव्हा वासरू नीट होतं ना तेव्हाच आम्ही त्याला आहे ना उन्हात ठेवा पाहतो कंटिन्यू. अख्खा हिवाळा आहे ना उन्हातच पाहता बाहेर. काहीच अडचण नव्हती. आता उन्हाळ्यात जास्त ऊन लागते म्हणून काय 12च्या आत घ्यायला लागणार. 12 नंतर आपल्याला. मला वाटलं जास्त ऊन आत्ता लागेल म्हणून मी आलतो गोट्यात. म्हटलं आत घ्यावं का नाही. पण नाही ऊन आत्ता 12लाच येतो. मग आत बांधून दोघांना. आत्ता काही गरज नाही. चल लक्ष्मी. रात्री जरा बांधता आलं तर लय भारी इथं. उलट रात्रीचा काहीच नाही प्रॉब्लेम. गोटात व्हायच्या कोपात व्हायची शेट झंझट मिटन डायरेक्ट. रात्री इथं बांधायचे आणला आणि सकाळी परत घ्यायचं. पण हे उन्हाची जागा आहे रे, तो प्रॉब्लेम आहे. गोरा असा काळा बांधलाय हो, कोसा पडायला लागला आहे. आता जरा चांगला बांधला हवा. नाही लय खराब झाला मधी. सर भीमा त्याच्या घरी जाऊ हे खाऊ पहिलं. मिसळ केलेली आज. मिसळ जाण काय आज आमचा. सकाळी 10ला द्या आणलं बाई. 10ला द्या फरसाण बिरसाण सगळे सज्ज आहे आम्ही. यांना झालं त्यांचं. आता यांच्याकडे आहे 6 वाजता यायचं. त्याच्या आधी फिरकायचंच नाही इथं. 6 नाही 5:30 आलं तरी होईल. चला ओके का नाही नियोजन आता. हां सकाळचं नाश्ता जेवण संध्याकाळी जेवण
फिक्स झाले. आता मी सगळं पण तडा काय 10ला आता जोडणार आता आम्ही 10-12 लेवल जाते आमची. ही चांगला आहे तेवढा. ये लय इंट आहे माहिती का? ये डायरेक्ट कंट्री इंट वेंडरिंग मॅनिएक. 2000 years later. ना केबल फक्त उचल हे अटकल वच हँडल अटकल ना. कोणता रे? यो वारसा खालटाल ना. हां चल मी गन घेतो. आता आहे ना आम्ही चाललो हॉटेलवर. साफसफाई करायची आज राव. 12 दिवस आहे ना हॉटेल बंद आहे आमचं. ते खाली काय हॉटेल बंद आहे 12 दिवस झालं. आता घेऊन जायचं साफसफाई करायची. चल ना तिथं घे पहिलं. उचल असं न घेऊ आता. मागला शेटावर ठुटा आहे व्यवस्थित. दर गन बाबा झालं इथं गन. बाकी पाईप लागेल ना अजून आपल्याला एक्स्ट्रा पाईप आणतो. कृष्णा आहे तिथं हॉटेलवर बसतात पण तिथं ना आत्ता झोपले असते कदाचित. चावी घ्या ना आतून. लाकडाची कंपनी ना तिथून आपल्याला हे आणायचे. लाकड परचेस करायची इथून. त्याच्याकडं जाळायला पुरते ते बरोबर कटिंग साईजनुसार घ्यायचे यांच्याकडून. किती रुपये आले? 20 किलो आहे. ठीक आहे. एक दोरी द्या बांधा याला जरा. तिकीट टाकून बसता ओली. हां चला. मोटर निकाल पूरा निकालने का ना तब तक सामान. उठा के ले क्या उठा के. ओके रख दो इधर. वो लकड़ी का पोता भी निकालो. पानी है अपना पीछे वो बैरल में भर के रखो ना. मोटर चालू करेंगे. मी साऊंड सिस्टीम आहे डॉक्टर याला बाहेर ठेवा पहिलं. ते वायफायचं नाही का. किशन घेस मला. याला डायरेक्ट मोटर मारून नंतर अख्ख्या निघून जाईन डायरेक्ट पाटक्यात. बाई कसले धूळ बसले हो. नाकात जाते असं श्वास घ्यायला लागले हो. झाडू मारला असतं अजून नाकात गेला असतं होय. नाही ना झाडू मारलं गेलं असतं. झाडू मारल्यावर नाकात गेला असतं रे. हे काढलं ना मग मोटर लावून चांगली अगं साफसफाई होऊन जाईल. बाकी सामान ठेवले. आता काय शिगडी काय चालू करणार ना मी. शिगडी ऑफिसमध्ये ठेवणार. शिगडी बंद आता इथून पुढं गॅस चालू झालं चालू तोपर्यंत लाकडा कर्जा झाला. लय धूळ बसली ते. आता जरा बरं वाटते. सगळं साफ केलं ना. उद्या आज साफ करता अख्खं उद्या वाटतं चालू व्हायला पाहिजे आमचं. हाच आमचं टार्गेट आहे. आम्ही शिगडी आणलीत लाकडं आणलीत बघ साफसफाई केलीच. सामान आणायचं. विनो शेटला सामान सांगितले उद्या सामान टाकीन मग काम चालू आपलं.
मग काय लाकडावरचं चिकन चायनी चालू आलं आपलं. हा चिरकोली शेजार पहिलं. लई गाणं होते राव बेकार. 1 hour later. हो रानात आलो आम्ही जरा कवळ उगवलं येतं लई याला तर ये त्याला थोडं फनलं ते पेरतात ना त्यांनी जरा निघन म्हणले जरा जेवढं निघन तेवढं निघता येईन. ते फणी असते खाली त्याला पेराच्या खाली त्यांनी कापतात ते गावात. 10 किलो बियाणं आणलेलं मी. 10 किलो तर किती उरलं कमी पडलं ना तर आपल्या गोठ्यात पण पडलेलं आहे अजून. मागलं रोटर इथं मारला मी इथं नाही मारला. इथं मका होती ना त्याच्यामुळं असं गबाळ असले वाढले ना प्रॉब्लेम झाला एड्या. एवढं नाही निघत राव अजून. बऱ्यापैकी निघलं पण तसं. आता परत ते ओढून घ्यायला लागेल सगळं राव. वाफ 3:30 वाजले आत्ता. शपथ राव टायमिंग गेलं कळत पण नाही राव. हो थोड्या वेळाने यायचं परत ओढून घ्यायचं सगळं राव. संतोष शेठ लगेच येऊ गाडी घेऊन. कपडे चेंज करून येतो. मका उपटून टाकून मका पाहायला वेळ लागणार नाही. काय त्यावर गरम झालं राव. आत्ता झोपाच नाही. 4 वाजल्या इथंच बराच वेळ बसलो आम्ही इथं. 4 वाजल्या तर संतोष शेठची गाडी नेमकी आहे ना घेऊन यायला लागेल इथं. मी पण कपडे चेंज करून डाया ना इथं. मग मका बिका कापू परत ना ते जरा पाण्याचं वाढायला पाठबीट ते वडून ठेवायला लागेल. आता ते 3-4 तासभर जाईन त्याला परत. आता ऑलरेडी टाकायचं पेरलेलं आहे त्याला तर पाणी सोडायचं रात्री 5-6 वाजता चालू करू. जेवढं भरण तेवढं भरण काय करतो आता मग. बाकी उद्या करता येईन मग संघर्ष. 2000 years later. हो आता आम्ही ना रानात आलेलो आहे. ते पेरलं आहे ना याला पाट पाडायचा आणि बाटल्या लावून टाकायच्या आणि मका कापायला आलो आहे. मका कापून जाऊ. कपडे चेंज केली आणि दोघांनी गाडी घेऊन आलो 2 व्हीलर संतोष शेठची. आपली गाडी आणलीत 5-10 मिनटात मका कापून आणि कोणला पाट पाडून घ्यायचा प्लस बाटल्या लावून घ्यायची त्याला. उन्हाचं आहे ऊन आहे ना आत्ता ते सावलीत करून निवांत थोडं कमी होईल ऊन जरा. आता ऊन आहे तसं. ते 5 मिनटात तर कापून होतं आहे. लई नाही वेळ लागत. गाडी काय आणायची का वाट नाही डायर नाहीची मधी काय फरक पडतो त्याला. दावा दर ही बाटली घे. ओई वाली मका पाणी तानावाली. बसा निवांत म्हटलं. हे ओढून घेतलं आणि टेन्शन नाही. मग काय पाईप लाव बार लाव बाटल्या लावू आणि निघून जाऊ.
years later. हो आत्ता जाऊन सगळं काम उरकलं अख्खं माझं. आत्ता ना एक 10 वाजल्यात. मग अशी 7 वाजता उरकून बिरकून गेलो सगळं. 6:30 झालं ते तेव्हा. मग फ्रेश झालं, घरी गेलो. परत आवड्या बिवड्यात गेलो, नाही काम मी उरकली. परत गोठ्यात आलो आत्ता यांना बघायला. आत्ता आहे ना 10 वाजल्यात. 10 वाजल्यानी सगळं खाल्लं बिल्लं अख्खं एकदम क्लिअरमध्ये. वासरानी पण वासरा चांगलं आलं आता. मग खाणं चांगलं सुधारलं याचं. हे काय माठायचे. ओके, जेवढं मी ब्लॉग बनवून व्हिडिओ बनवतो आहे ना, ह्याच्यापेक्षा जास्त मी डेली ॲक्टिव्हिटी करतो. पण आहे ना सगळं दाखवता येत नाही. प्रॉब्लेम काय माहिती आहे, मग तिला पर्सनल होते नाही का, म्हणून मी जास्त करून शो नाही करीत. जेवढं मला वाटतं आहे, 1 मिनिट याला बोलतो, 1च मिनटं. जेवढं मला वाटतं आहे तेवढं दाखवतो आता मी. आणि आता खरंच लय मेहनत आहे राव, अक्षरशः ना टांग फाटते हेड्या दिवसभर. आता मी एडिटिंग करायला आलो 10 वाजता गोठ्यात बसलो आहे. आणि तर हिल घेतले, हिल पेणार, एडिट करणार, परत रीलचे एडिट करणार. हालत लय टाईट होती राव. जर का तुम्हाला माझा कॉन्टेंट खरंच आवडत असेल ना राव, तर नक्की सपोर्ट करा राव बाई. लई मेहनत राव. लॉंग व्हिडिओजला आहे ना लई मेहनत करावं लागते. शॉर्ट व्हिडिओजला एवढं काय ना, पण लॉंग व्हिडिओला स्क्रिप्टेड करतायत ना, त्याला कमी करायचं म्हणा ना व्हिडिओ नाही का ड्युरेशन, मग आपण बरंचसं मिस करतो आहे नाही का. त्याच्यामुळं मला मिस पण करता येत नाही ते. म्हणून मी जेवढं आता सध्या जेवढं मोठं झालं तरी चालेल ब्लॉग नाही व्हिडिओ, मी आत्ता जास्त ट्राय करतो की जास्त कॅप्चर करेन मी. आम्ही मेंबरीसाठी करतो म्हणलं की मग थोडा 8-9 मिनटाचा व्हिडिओ बनवून काय फायदा आहे बनवायच्या मेंबरीसाठी, म्हणून 20 मिनटाचा 25 मिनटाचा. म्हणून मी आता तसं ट्राय करतो आहे बेसिकली. ठीक आहे. मग तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडत असेल ना, तर नक्की मला सपोर्ट करा. जेवढं पाहिजे तेवढं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. अजून अल्गोरिदम आहे ना मग पुश करतं व्हिडिओ, मग अजून व्ह्यूज देत, मग मजा येते व्हिडिओ बनवायला. बाकी काही नाही आहे. बाकी पैसे झालेले आम्ही याच्यात काही भेटणार नाही लवकर. मग जेवढं आता मेहनत करण्यात एवढं कन्सिस्टन्सी ना मी आजपर्यंत कधीच नव्हतो, कधीच. एवढं कन्सिस्टन्सी मी व्हिडिओज काढण्याबद्दल राहिलो. मी आत्ता जवळपास 2 वर्ष आले मी कंटिन्यू व्हिडिओ बनवतो आहे. मागल्या 1 वर्षापासून तर कंटिन्यू बनवतो राहू. ओके.